नमस्कार मंडळी, आज आपण बनवत आहे मठ्ठा. ताक आणि मठ्ठा यामध्ये फरक आहे. ताक हे साधे असतात आणि मठ्ठा हा झणझणीत असतो. त्याच्यामध्ये मसाले पण असतात. मसाले म्हणजे जे आपल्यानुसार चाट मसाला, जिरे, मिरची, पुदिना, कोथिंबीर, अद्रक हे सगळं मिक्स करून तयार केलेला हा मसाला याला मठ्ठा म्हणतात. तर आपण आज बनवणार आहे मठ्ठा. यासाठी मी जिरे भाजून घेतले. भाजल्यानंतर जिरे हे लवकर बारीक होतात. कच्चे जिरे लवकर बारीक होत नाही, त्यासाठी मी जिरे इथे भाजून घेतले. भाजलेल्या जिरेची चव छान लागते आणि ते खायलाही चांगले असतात. थंड असतात जिरे, त्यासाठी मी इथे भाजलेले जिरे घेतले. ते पुदिना, अद्रक, मिरची, कोथिंबीर हे सगळं एका खलबत्त्यामध्ये बारीक करून घेते. तुम्ही हे मिक्सरमधून सुद्धा काढता येतात, पण जे खायला दाताखाली पुदिना, जिरे हे खायला छान लागतात असे, त्याच्यामुळे त्याचा वास पण छान येतो पुदिन्याचा. त्यासाठी मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतले. आता मी इथे 2 वाटी दही घेतले. दही आंबट जर असले तर थोडे पाणी त्याच्यात जास्त टाकायचे. मी इथे 2 वाटी दही घेतलं, त्यामध्ये 4 वाट्या पाणी टाकते. दही घट्ट असले तर थोडं पाणी जास्त टाकायचं. आता हे रवीने हलवून घेते. तुम्ही हे मिक्सरमधून सुद्धा बारीक करून घेऊ शकता, पण जेवढं आपण रवीने हलवून घेतलं ना तर खायला एक छान वाटतं. म्हणजे असं यामध्ये मी भाजलेली जिरेची पूड केलेली ती थोडी, मी इथे जिरेचं प्रमाण थोडं जास्त टाकले. जिरे हे थंड असतात ना, पोटासाठी पण चांगले असतात. त्यासाठी मी हे भाजलेल्या जिऱ्यांची पावडर, त्याच्यामध्ये चवीनुसार थोडं मीठ, काळं मीठ हे सगळं मिक्स करून घेते. दही हे थोडं आंबट असलं ना, यामध्ये थोडी साखर पण टाकायची. मी इथे 2 ते 3 चमचे साखर टाकली छोट्या चमच्याने, म्हणजे चव पण छान लागते थोडीशी. ते वरतून थोडी कोथिंबीर टाकली. बघा, आपला मसालेदार मठ्ठा तयार आहे. थंड थंड. वरतून तुम्ही चाट मसाला सुद्धा टाकू शकता, पण मी इथे जिऱ्याचे प्रमाण थोडं जास्त घेतल्यामुळे मी इथे वरतून चाट मसाला नाही टाकला. बघा, आपला मठ्ठा तयार आहे. तुम्ही नक्की करून बघा. बघा, आपला मठ्ठा तयार आहे. रोज तुम्ही जेवताना उन्हाळ्यात मठ्ठा जर पिला तर खूप चांगलं आहे. जेवण पण पचन होतं आणि छानसं असं पोटालाही बरं थंडगार वाटतं.